मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे शेतकरी नोंदणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. याला फार्मर रजिस्ट्रेशन म्हटलं जातं, किसान कार्ड सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. तर ही नोंदणी प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता करायला हवी. याच्यामध्ये सरकारने शेतीविषयक निर्णय असतील, सेवा असतील या सुलभ करण्यासाठी ॲग्रीटेक नोंदणी या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही नोंदणी केल्यानंतर फायदे काय असतील, जर ही नोंदणी केली नाही तर तोटे काय असतील, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. या योजनेमध्ये शेतकऱ्यांची जी माहिती आहे ही माहिती डिजिटल स्वरूपामध्ये साठवली जाणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड आणि सातबारा ह्या एकमेकांशी लिंक होणार आहे. इथे तुमची महाराष्ट्रामध्ये कुठेही जमीन असेल की कोणत्याही ठिकाणी जमीन असेल, ते सर्व त्या ठिकाणचे गट नंबर तुम्हाला ही नोंदणी करते वेळी सांगायचे आहे, जेणेकरून तुमच्या सगळे सातबारे हे तुमच्या आधार कार्डशी लिंक होतील. जर आपण ही शेतकरी नोंदणी केली नाही तर तुम्हाला इथून पुढे ज्या काही शेतकरी योजना असतील या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर वारस नोंद असेल, शेती वाटप पत्र असेल, हे तुम्हाला करता येणार नाही. त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री तुम्हाला करता येणार नाही. ही शेतकरी नोंदणी तुमची नसेल तर तुम्हाला बँक असेल, सोसायटी असेल यांच्या मार्फत कर्ज मिळणं हे शक्य होणार नाही. ही नोंदणी नसेल तर पुढील जे काही पीएम किसानचे हप्ते आहेत हे हप्ते मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांनी ही नोंदणी करावी. ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळ सीएससी केंद्र असेल, ई सेवा केंद्र असेल, इथे जाऊन तुम्हाला ही नोंदणी करायची. मित्रांनो, ही नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, त्याचबरोबर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर सोबत घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं. त्याचबरोबर तुमच्याकडे सातबारा असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जे गट नंबर आहे ते चुकणार नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर ते एका कागदावर लिहून तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता, किंवा 8 उतारे तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता आणि ते त्या ठिकाणी घेऊ शकता. तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी ही नोंदणी करावी आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पेजला नक्की फॉलो करावे. मित्रांनो, ही जर नोंदणी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आमची संपर्क करू शकता. आमचा ऍड्रेस आहे दत्तकृपा सायबर कॅफे वरवण, बस स्टॉपच्या जवळ अशोक हॉटेलच्या शेजारी आमचे ऑफिस आहे. इथे येऊन तुम्ही तुमची नोंदणी ही खात्रीशीर अचूक पद्धतीने या ठिकाणी करू शकता.